हॅलो एव्हरीवन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेट फॉरवर्ड एमडीएम लेवल काय असते, कशी फाइंड आउट करायचं ते शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण लो एमडीएम लेवल काय असतं, कसं फाइंड आउट करायचं ते शिकणार आहोत. आता स्ट्रेट फॉरवर्ड एमडीएम हा एकदम सिंपल कन्सेप्ट होता. त्याच्यामध्ये एवढं काय विशेष असं नव्हतं. फक्त सेल्फ लिमिटेड मायनर प्रॉब्लेम म्हणजे काय एवढं माहिती असणं गरजेचं होतं, जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले. पण जसं की मी तुम्हाला हे पण सांगितले की एमडीएम टेबलमध्ये प्रत्येक गोष्टीचं मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे. आता लो एमडीएम पासून एमडीएम टेबलचा खरं गेम सुरू होतोय. तर लो एमडीएम टेबल एक्सप्लेन करायच्या आधी तुम्हाला काही कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. जसं की आता सेल्फ लिमिटेड मायनर प्रॉब्लेम तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच. पण स्टेबल क्रोनिक इलनेस म्हणजे काय, वन अॅक्यूट अनकॉम्प्लिकेटेड इलनेस और इंजुरी म्हणजे काय, आणि नेक्स्ट पुढे पुढे इलेमेंट वगैरे मध्ये पण खूप सारे कॉन्सेप्ट आहेत, ते तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण आधी सगळ्या गोष्टींचे डेफिनेशन एक्सप्लेन करून घेऊयात आणि त्याच्यानंतर ना ओव्हरऑल पूर्ण लो एमडीएम टेबल काय असतो तो शिकूयात. तर चला स्टार्ट करूयात बेसिक कॉन्सेप्ट पासून. आता लो एमडीएम साठी सीपीटी आहेत 99203 आणि 99213. आता 99203 ही सीपीटी आहे न्यू पेशंट साठी आणि 99213 ही सीपीटी आहे एस्टॅब्लिश पेशंट साठी. सर्वात आधी लो एमडीएम साठी आपण टेबल ए म्हणजे कोपा बघणार आहोत. हे जे काही मी बोर्डवर लिहिले हे कोपाच्या अंडर येतं. त्याच्यानंतर इलेमेंट ऑफ मेडिकल डिसिजन मेकिंग म्हणजे टेबल बी आणि टेबल सी मी लिहीन आणि एक्सप्लेन करेन, कारण की सगळं लो एमडीएम टेबल बोर्डवरती लिहिणं शक्य नाही. तर आपण वन बाय वन लिहूयात आणि वन बाय वन समजून घेऊयात. तर जाऊयात कोपापासून. तर कोपामध्ये पण फर्स्ट काय आहे, टू ऑर मोर सेल्फ लिमिटेड मायनर प्रॉब्लेम. आता सेल्फ लिमिटेड मायनर प्रॉब्लेम काय असतं, तर कॉमन कोल्ड झालं, रॅशेस झाले, इन्सेक्ट बाईट वगैरे झालं, तर स्ट्रेट फॉरवर्ड मध्ये जो पेशंट डॉक्टरकडे जातो तो एकच सेल्फ लिमिटेड मायनर प्रॉब्लेम सोबत जातो. तर ह्याच्यापैकी त्याला काहीतरी एक झालेलं असतं. पण लो एमडीएम लेवल कन्सिडर करण्यासाठी त्याला सेल्फ लिमिटेड मायनर प्रॉब्लेम किती असल्या पाहिजेत, 2 पेक्षा जास्त पाहिजेत, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पाहिजेत. त्याला कॉमन कोल्ड किंवा इन्सेक्ट बाईट हे दोघं पण झालेत आणि तो आले, त्यावेळेस आपण हा पॉईंट कन्सिडर करणार. आता नेक्स्ट काय आहे, वन स्टेबल क्रोनिक इलनेस. आता क्रोनिक इलनेस म्हणजे काय, की त्याला खूप दिवसापासून आहे. स्टेबल म्हणजे काय, ती सध्या नॉर्मल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेशंट डॉक्टरकडे आलाय डायबिटीस साठी, मग डॉक्टरने त्याला चेकअप वगैरे केलं आणि जे काही त्याला मेडिकेशन आधी चालू होत्या त्याच मेडिकेशन त्याने त्याला परत घ्यायला सांगितलं. त्याने त्याचा डोस पण वाढवला नाही, कमी पण केला नाही. म्हणजे काय झालं, ती त्याला क्रोनिक इलनेस आहे पण ती कशी आहे, स्टेबल आहे. तर लो एमडीएम लेवल साठी त्याला स्टेबल क्रोनिक इलनेस पाहिजे, ते पण किती, 1. तेव्हा आपण हा पॉईंट कन्सिडर करू शकतो. आता तिसरा पॉईंट काय आहे, वन अॅक्यूट अनकॉम्प्लिकेटेड इलनेस और इंजुरी. आता अॅक्यूट म्हणजे काय, तर शॉर्ट टर्म, थोड्या वेळासाठी. त्याला काय पाहिजे, एक तर अनकॉम्प्लिकेटेड इलनेस पाहिजे किंवा इंजुरी पाहिजे. फॉर एक्झाम्पल पेशंटला ताप होता, तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने त्याला पॅरासिटामॉल वगैरे दिलं, 3-4 दिवसाचा कोर्स दिला, त्याच्यानंतर तो नॉर्मल झाला. म्हणजे त्याला इलनेस होता पण तो कसा होता, अनकॉम्प्लिकेटेड होता आणि अॅक्यूट होता, शॉर्ट टर्म साठी होता. आता इंजुरी म्हणजे काय, तर त्याला कट झालाय, तो पडलाय, लागले, तर त्याच्यावरती डॉक्टरनी ड्रेसिंग केली आहे किंवा त्याला अँटीसेप्टिक वगैरे दिली आहे. तर हे काय झाली, इंजुरी आहे पण ती कशी आहे, अनकॉम्प्लिकेटेड आहे, अॅक्यूट आहे, शॉर्ट टर्म साठी आहे, थोड्या दिवसांनी ती बरी होऊन जाईल. तर हा पॉईंट आपण कन्सिडर करतो वन अॅक्यूट अनकॉम्प्लिकेटेड इलनेस ऑर इंजुरी मध्ये. तर कोपामध्ये हे 3 कन्सेप्ट येतात. एक तर त्याला 2 ऑर मोर सेल्फ लिमिटेड मायनर प्रॉब्लेम पाहिजे, किंवा त्याला वन स्टेबल क्रोनिक इलनेस पाहिजे, किंवा त्याला वन अॅक्यूट अनकॉम्प्लिकेटेड इलनेस ऑर इंजुरी पाहिजे. बघा मी सगळीकडे लिहिले ऑर. म्हणजे ह्या 3 पैकी कुठली एक जरी कंडिशन मॅच झाली तर आपण कोपा कन्सिडर करणार. मी तुम्हाला काल सांगितलं 2/3 चा क्रायटेरिया. तर ह्या तिघांपैकी जर एक जरी कन्सिडर झाली तर आपण त्याला 1 कन्सिडर करणार आणि पुढे बघणार आता बी मध्ये काय भेटते का, सी मध्ये काय भेटते का. तर हा होता ओव्हरऑल लो एमडीएम लेवलचा कोपा पॉईंट. आता आपण बघूया टेबल बी मध्ये एलिमेंट ऑफ मेडिकल डिसिजन मेकिंग काय काय आहे ते पण मी तुम्हाला आधी सगळे कॉन्सेप्ट एक्सप्लेन करते आणि मग आपण पुढे बघूया. आता आपण टेबल बी म्हणजे डेटा पॉईंट बघणार आहोत. हे जे काही मी बोर्डवर लिहिले ते टेबल बी डेटा पॉईंटच्या अंडर लिहिले. तुम्ही हे सगळं इथून रेफर करण्यापेक्षा गुगलवरती जाऊन एमडीएम टेबल 2026 टाईप करा. तुम्हाला जी काही फर्स्ट लिंक येईल तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे एमडीएम टेबल बघायला भेटेल आणि तुम्ही तिथून रेफर पण करू शकता. तर ह्या टेबल बी च्या अंडर 2 कॅटेगरी येतात, ह्या कॅटेगरी 1, कॅटेगरी 2. टेबल बी मॅच करण्यासाठी तुम्हाला कॅटेगरी 1 किंवा कॅटेगरी 2 ह्या दोघींपैकी एक कॅटेगरी मॅच झाली पाहिजे. आता आपण 1 बाय 1 कॅटेगरी बघूयात. कॅटेगरी 1 मध्ये टेस्ट अँड डॉक्युमेंट्स आहेत आणि कॅटेगरी 2 मध्ये असेसमेंट रिक्वायर अनइंडिपेंडंट हिस्टोरियन आहे.
तर हे सगळं बघण्यासाठी आधी आपल्याला 1 by 1 जसं आपण कोपा पॉईंट बघितला 1 by 1 त्याचं मिनिंग काय, त्याची डेफिनेशन काय, तसंच आपण हा डेटा पॉईंट पण बघणार आहोत. कॅटेगरी 1 मधला हा पॉईंट आपण बघूयात. रिव्ह्यू ऑफ प्रायर एक्सटर्नल नोट्स फ्रॉम इच युनिक सोर्स. हे एक्सप्लेन करण्याआधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, म्हणजे तुम्हाला ते बेटर अंडरस्टँड होईल. फॉर एक्झाम्पल, आता 2 हॉस्पिटल आहेत, हॉस्पिटल ए, हॉस्पिटल बी. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची एक टीम असते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर असतात. कार्डिओलॉजिस्ट, डर्मॅटोलॉजिस्ट, पेडियाट्रिक असे वेगवेगळे डॉक्टर असतात. आता समजा पेशंटला चेस्ट पेन होतं, सिव्हिअर चेस्ट पेन, आणि तो हॉस्पिटल ए मध्ये गेलाय. तिथे गेल्यानंतर त्याला ऍडमिट वगैरे केलं, त्याच्यानंतर त्याचं चेस्ट एक्सरे वगैरे ऑर्डर केलं आणि प्रिस्क्रिप्शन वगैरे जे काही ट्रीटमेंट वगैरे देऊन त्याला डिस्चार्ज दिला. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्या पेशंटला परत चेस्ट पेन व्हायला लागला. तो पेशंट परत हॉस्पिटल बी मध्ये गेला, हॉस्पिटल बीच्या कार्डिओलॉजिस्टकडे. तिथे गेल्यानंतर ना आता इथं काय बदललं, इथं पहिली गोष्ट तर हॉस्पिटल बदलला आणि जो डॉक्टरचा जो ग्रुप आहे तो पण बदलला. हॉस्पिटल ए साठी वेगळ्या डॉक्टरचा ग्रुप असतो, हॉस्पिटल बी साठी वेगळ्या डॉक्टरचा ग्रुप असतो. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जो काही डॉक्टरचा ग्रुप असतो तो वेगवेगळा असतो. आता इथं कार्डिओलॉजिस्ट पण बदलला. इथं आल्यानंतर ना पेशंटने सांगितलं बाबा पहिले ह्या हॉस्पिटलमध्ये या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतली होती. मग तिथे गेल्यानंतर ना डॉक्टरने मग काय केलं, त्याचे जे आधीचे जे डॉक्युमेंट होते ते बघितले. त्या डॉक्युमेंटमध्ये त्याने काय काय बघितलं, तर पहिल्या डॉक्टरची जी रिपोर्ट आहे ती बघितली, त्याने काय काय ट्रीटमेंट दिली ती बघितली, त्याने जे एक्सरे ऑर्डर केला होता तो रिव्ह्यू केला आणि डिस्चार्ज समरी बघितली. आता ह्याच्यामध्ये डॉक्टरने काय काय बघितलं, तर एकतर डिस्चार्ज समरी बघितली दुसऱ्या हॉस्पिटलची, हा एक झाला इच युनिक सोर्स. नंतर त्याने काय बघितलं, एक्सरे रिपोर्ट बघितलं वेगळ्या स्पेशालिटीचं, ते झालं सेकंड युनिक सोर्स. आणि त्या डॉक्टरचं रिपोर्ट बघितलं कन्सल्टेशनचं, ते झालं 3. म्हणजे ह्या केसमध्ये त्या डॉक्टरने 3 युनिक सोर्सचा स्टडी केला, हॉस्पिटल, एक्सरे आणि कन्सल्टेशन रिपोर्ट. त्याला आपण काय बोलणार, इच युनिक सोर्स. तर ह्या सगळ्या गोष्टी येतात रिव्ह्यू ऑफ प्रायर एक्सटर्नल नोट फ्रॉम इच युनिक सोर्सच्या अंडर. आता नेक्स्ट पॉइंट, रिव्ह्यू ऑफ रिझल्ट फ्रॉम इच युनिक टेस्ट. म्हणजे काय, तर डॉक्टरने आधीच टेस्ट वगैरे ऑर्डर केल्या होत्या आणि ते घेऊन पेशंट डॉक्टरकडे फॉलोअप साठी आले, त्या टेस्टचे रिझल्ट बघण्यासाठी बाबा काय. तर समजा डॉक्टरने सीबीसी ऑर्डर केली होती आणि एक्सरेची रिपोर्ट ऑर्डर केली होती, तर सीबीसी साठी 1 पॉईंट आणि एक्सरे, जे की 2 वेगवेगळ्या टेस्ट आहेत म्हणून सीबीसीचा 1 पॉईंट आणि एक्सरेचा 1 पॉईंट, त्याला असे 2 पॉईंट भेटणार. आता सीबीसीच्या अंडर पण प्लेटलेट, डब्ल्यूबीसी, हिमोग्लोबिन असे वेगवेगळे व्हॅल्यू असतात, पण आपण त्याला नाही कन्सिडर करणार. आपण कशाला कन्सिडर करणार, फक्त सीबीसी. सीबीसी हा एक पॅनल आहे, त्याच्या अंडर हे वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत. मग आपण ह्या वेगवेगळ्या व्हॅल्यूला कन्सिडर नाही करणार, आपण फक्त सीबीसीला एक पॅनल कन्सिडर करणार, त्याला 1च पॉईंट देणार आणि एक्सरेला 1 पॉईंट देणार. असे 2 युनिक टेस्टचे 2 पॉईंट आपण प्रोव्हायडरला देणार. फॉर बेटर अंडरस्टँडिंग अजून एक एक्झाम्पल देते. समजा पेशंटला डायबिटीज होते आणि तो डॉक्टरकडे गेलाय. मग डॉक्टरनी HbA1c आणि किडनी फंक्शन टेस्ट ऑर्डर केली आणि त्याचा रिझल्ट तो आज बघतोय. तर त्याला किती पॉईंट भेटणार, 2 पॉईंट भेटणार. एक HbA1cचा 1 पॉईंट आणि दुसरा किडनी फंक्शनचा 1 पॉईंट, असे प्रोव्हायडरला 2 पॉईंट भेटणार. आता हे पॉईंट काय बोलते हे मी तुम्हाला जेव्हा मॉडरेट लेवल एक्सप्लेन करेल तेव्हा समजेल. आता नेक्स्ट, ऑर्डरिंग ऑफ इच युनिक टेस्ट. फॉर एक्झाम्पल, पेशंट डॉक्टरकडे गेलाय फिवर आणि चेस्ट पेनसाठी, त्याच्यासाठी डॉक्टरने सीबीसी, युरिन पॅनल आणि एक्सरे ऑर्डर केली. आता इथं आपण प्रोव्हायडरला किती पॉईंट देणार, 3 पॉईंट देणार. एक सीबीसी साठी, एक एक्सरे रिपोर्ट ऑर्डर करण्यासाठी आणि दुसरं युरिन पॅनल ऑर्डर करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, तर जेव्हा प्रोव्हायडर ऑर्डर करतो एखादी टेस्ट, त्यातच त्याला ऑर्डर आणि रिव्ह्यूचा 1च पॉईंट कन्सिडर करणार. म्हणजे सीबीसी ऑर्डर केली त्याचा 1 पॉईंट आणि ती सीबीसीचा जो काही रिझल्ट आहे त्याने तो पण रिव्ह्यू केला, त्याच्यासाठी पण त्याला 1च पॉईंट कन्सिडर करणार. त्याला आपण सेपरेट 2 पॉईंट कन्सिडर करणार नाही, त्याला 2 पॉईंट देणार नाही. त्याने ऑर्डर केला त्याच्यातच त्याला 3 टेस्ट ऑर्डर केले, त्याचे त्याला 3 पॉईंट तिथं भेटणार. हे 3 पॉईंट कॅटेगरी 1 च्या अंडर होते. आता आपण कॅटेगरी 2 बघूयात. कॅटेगरी 2 मध्ये काय आहे, असेसमेंट रिक्वायरिंग अन इंडिपेंडेंट हिस्टोरियन. ह्याच्यामध्ये वेगळं काय नाहीये. आता पेशंट डॉक्टरकडे गेलाय आणि तो स्वतःची इन्फॉर्मेशन नाही सांगू शकत आहे. आता स्वतःची इन्फॉर्मेशन कधी नाही सांगू शकत, एक तर पेशंट लहान असेल किंवा पेशंट एजेड असेल, म्हातारा असेल किंवा त्याला कुठला तरी आजार असेल, अल्झायमर वगैरे सारखं. त्यावेळेस त्याची इन्फॉर्मेशन कोण सांगणार, तर घरचं कोणतरी मेंबर सांगणार, हजबंड, वाईफ, गार्डियन, केअरटेकर, त्याचं टीचर वगैरे जे कोणी त्याची ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय त्याला आपण ऍज अ इंडिपेंडंट हिस्टोरियन कन्सिडर करणार आणि त्याला 1 पॉईंट देणार. कॅटेगरी 1 मॅच होण्यासाठी या 3 पॉईंट मधले कुठले तरी 2 पॉईंट मॅच झाले पाहिजेत आणि कॅटेगरी 1 मध्ये तर 1च पॉईंट आहे. आणि पूर्ण म्हणजे टेबल बी मधला लिमिटेड पॉईंट कन्सिडर करण्यासाठी या 2 कॅटेगरी मधनं कुठली तरी 1 कॅटेगरी क्वालिफाय झाली पाहिजे, तेव्हा आपण लिमिटेड म्हणून त्याला कन्सिडर करणार. आता आपण बघूया टेबल सी म्हणजे रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन.
ह्याच्यामध्ये लो एमडीएम टेबल आहे म्हणजे रिस्क पण लोच आहे. एकतर प्रोव्हायडर काय करल, ओटीसी मेडिकेशन ऑर्डर करल, नाहीतर फिजिकल थेरपी सजेस्ट करल, एक्सरसाइज वगैरे करायला सजेस्ट करल, नाहीतर रुटीन डायग्नोस्टिक टेस्टिंग सांगेल, किंवा स्टेबल क्रोनिक इलनेसचं मॅनेजमेंट करल. म्हणजे मी आधीच सांगितलं होतं की पेशंट बीपीसाठी आलाय आणि त्याला त्याच गोळ्या औषधं परत कंटिन्यू करण्यासाठी सांगितले. म्हणजे त्याने त्याचे प्रिस्क्रिप्शन मध्ये काही चेंजेस नाही केले, कमी पण नाही जास्त पण पॉवरचे नाही केलं. म्हणजे त्याने काय सांगितले, तुझं बीपी नॉर्मल आहे, स्टेबल आहे, जे काही मेडिकेशन तू आता घेतोय तेच तू कंटिन्यू घेऊ. म्हणजे तो काय करतोय, स्टेबल क्रोनिक इलनेसचं मॅनेजमेंट करतोय. ह्या सगळ्या गोष्टी रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन मध्ये येतात. आता आपण लो एमडीएम साठी एक एक्झाम्पल बघूयात. समजा पेशंट डॉक्टरकडे आलाय हायपरटेन्शन घेऊन. मग डॉक्टरने काय केलं, त्याची जी बीपी आहे ती रिव्ह्यू केली आणि बेसिक मेटाबॉलिक पॅनल ऑर्डर केल्यानंतर ना त्याने फायनल रिस्क ऑफ मॅनेजमेंट म्हणजे ट्रीटमेंट काय दिली, जे काही गोळ्या औषधं त्याला चालू आहेत तेच कंटिन्यू घ्यायला सांगितले आणि लाईफ स्टाईलमध्ये थोडंफार काहीतरी चेंजेस करायला सांगितले. आता जे गोळ्या औषधं आहेत ते कंटिन्यू घ्यायला सांगितले, त्याचा अर्थ काय की त्याचा जो हायपरटेन्शन आहे तो स्टेबल आहे. मग इथं आपल्याला काय भेटलं बघा, पेशंट काय घेऊन आला होता, हायपरटेन्शन आणि गोळ्या औषधं जे आहे तेच कंटिन्यू केले. म्हणजे हायपरटेन्शन कसं आहे, स्टेबल. म्हणजे आपल्याला कोपामधला एक पॉईंट काय भेटला की त्याला 1 स्टेबल क्रोनिक इलनेस आहे. आणि टेबल पी साठी काय पॉईंट भेटला की त्याने एकतर काय केलं, बीपी रिव्ह्यू केली आणि दुसरं काय केलं, टेस्ट ऑर्डर केली, मेटाबॉलिक पॅनल टेस्ट ऑर्डर केली. कॅटेगरी 1 मधले 2 पॉईंट मॅच झाले, म्हणून आपला जो टेबल बी आहे तो पण मॅच झाला. आणि टेबल सी साठी त्याने काय केलं, जे काही त्याचे मेडिकेशन आहेत ते कंटिन्यू घ्यायला सांगितले आणि लाईफस्टाईल मध्ये चेंजेस करायला सांगितले. ह्याचा अर्थ काय, टेबल सी पण मॅच झाला, टेबल ए, टेबल बी, टेबल सी तिन्ही पण टेबल मॅच झाले. आता ह्या 3 पैकी जर कुठला एक टेबल जरी मॅच नसतं झाला तरी 2/3 च्या क्रायटेरियानुसार आपण इथं लो एमडीएम लेवल दिली असते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण लो एमडीएम टेबल काय असतं ते एक्सप्लेन केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॉडरेट एमडीएम काय असतं ते बघणार आहोत. धन्यवाद.